नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो, सिस्टममध्ये टेक्निकल बिघाड झाल्यामुळे आपल्याला लेक्चर हा घेता आलेला नाही. बरेचसे विद्यार्थी आपल्या लेक्चरचे वाट पाहत होते, पण आपल्याला ते काही जमलेलं नाही. म्हणून मित्रांनो, त्या सर्व विद्यार्थ्यांची मी क्षमा मागतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालच्या 24 फेब्रुवारी आणि आजच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या पण महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्याचा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे, टाइम मॅगझिन कडून टाइम वुमन्स ऑफ द इयर 2025 च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांचं नुकतंच हे जे काही टाइम मॅगझिन कडून टाइम वुमन ऑफ द इयर यादी आलेली आहे त्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या ज्या काही डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन आहेत त्या आसामच्या वन्यजीव जीववैज्ञानिक आहेत आणि त्यांना नुकतंच 2025चं टाइम वुमन्स ऑफ द इयर जी यादी आलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. या यादीमध्ये जगभरातील फक्त 13च महिला आहेत आणि त्यामध्ये या पौर्णिमा देवी बर्मन भारतातील एकमेव महिला आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचा आहे. कारण महिलांविषयक घडामोडींवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारलेला दिसून येत असतो. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचा समावेश का करण्यात आला या यादीमध्ये? कारण जगामधील जे सर्वाधिक धोक्यात असणारं जे सारस पक्षी आहे त्याला वाचवण्यासाठी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि आसाममधील जो करकोचा नावाचा पक्षी आहे त्याचं संवर्धन करण्यामध्ये सुद्धा त्यांनी मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. अगोदर जे 450 फक्त करकोच्या पक्षी होते त्यांच्या संवर्धन करण्यामुळे ते आता 1800 पेक्षाही जास्त त्या ठिकाणी ते पक्षी झालेले आहेत. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यांना 2017 साली नारी शक्ती पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच 2 वेळा व्हिटली पुरस्कार देण्यात आलेला आहे, 2017ला आणि 2024ला. तर हा जो काही पुरस्कार आहे व्हिटली पुरस्कार त्याला ग्रीन ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि जे पर्यावरण क्षेत्राशी संबंधित लोक आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जे टाइम मॅगझिन आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. स्थापना झाली होती 1923ला. त्याचं मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी. आणि नुकतंच ते 2024चं टाइम पर्सन ऑफ द इयर ठरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प. हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच चर्चेत असणारी दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याची योजना आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अरुणाचल प्रदेशची योजना आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नाव असणार आहे योजनेचं दुलारी कन्या योजना आणि ही अरुणाचल प्रदेश या राज्याची योजना आहे. याचा उद्देश काय आहे? तर मुलींचं जन्माचं जे काही प्रमाण आहे ते दवाखान्यामध्ये इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीजद्वारे त्यामध्ये वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणि या योजनेद्वारे पूर्वी मुलींच्या जन्मावेळी 20,000 रुपये सरकारकडून दिले जात होते. आता ती जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे. ती 20,000वरून आता 30,000 एवढी करण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जी नव्याने मुलगी जर 11वीत गेली तर परत एकदा तिला 20,000 रुपये DBTद्वारे अर्थात डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर जे असतं त्याच्या खात्यामध्ये 20,000 दिले जाणार आहेत. असे एकूण एका मुलीला 50,000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. ही अशी योजना आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामधली. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. तसेच इतर काही योजना ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर पहिली योजना आहे लेक लाडकी योजना, जी की महाराष्ट्राची योजना आहे. याद्वारे मुलीच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने सरकार ही 1,01,000 रुपये जमा करत असते. त्यानंतर महाराष्ट्राची अजून एक योजना आहे लाडकी बहीण योजना, जी की नुकतंच 2024ला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी चुकून 2014 झालेला आहे. याद्वारे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकार आर्थिक सहाय्य देत असतं. त्यानंतर केंद्र शासनाची योजना आहे बेटी बचाव बेटी पढाव. याची सुरुवात झाली होती 22 जानेवारी 2015ला. वन रँक वन पेन्शन 7 नोव्हेंबर 2015ला सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री जनधन योजना
28 ऑगस्ट 2014ला याची सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच अजून काही योजना आहेत. जसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याद्वारे जे लहान उद्योगधंदे असतात त्यांना वित्त पुरवठा केला जात असतो. अर्थात त्याद्वारे 20 लाखांपर्यंतचं कर्ज हे दिलं जात असतं. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदतही केली जात असते. त्यानंतरची योजना प्रधानमंत्री जनधन योजना आहे. 28 ऑगस्ट 2014ला सुरुवात. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरुवात 2016ला. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला सुरुवात झालेली आहे. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला आणि स्टार्टअप इंडिया सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे 2025चं ठिकाण होतं नवी दिल्लीतील जे तालकटोरा स्टेडियम आहे त्या ठिकाणी हे पार पडलेलं आहे. याचा कालावधी होता 21 ते 23 फेब्रुवारी आणि याचं उद्घाटन आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर. स्वागत अध्यक्ष होते शरद पवार. आणि त्या ठिकाणी जे साहित्य नगरी आहे त्याला नाव देण्यात आलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रवेशद्वाराचं नाव होतं स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचं जे काही बोधचिन्ह आहे त्या बोधचिन्हाचं अनावरण राज ठाकरे यांनी केलेलं आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात ठेवा. तसेच अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जे काही उद्घाटन सोहळा झालेला आहे या संमेलनाचा, त्यामध्ये जी काश्मीरी गायिका आहे शमीमा अख्तर, तिने महाराष्ट्र गीत गायलेलं आहे जय जय महाराष्ट्र माझा याच उद्घाटन सोहळ्यामध्ये. तसेच जे उद्घाटन सोहळा आहे त्याची सांगता झालेली आहे संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानाने. तसेच या अगोदरचं संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अमळनेर या ठिकाणी 97व्या क्रमांकाचं संमेलन झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने. पहिलं संमेलन कोणत्या ठिकाणी झालं होतं तर पुण्यात झालेलं आहे 1878ला आणि अध्यक्ष होते डॉक्टर महादेव गोविंद रानडे. पहिल्या महिला अध्यक्ष विचारलं नाव लक्षात ठेवायचं आहे कुसुमावती देशपांडे. आणि आतापर्यंत एकूण 6 महिला या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्या अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तसेच नुकतंच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात आलेला आहे आणि भारतामध्ये आता एकूण 11 भाषा या अभिजात भाषा झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच भारतीय वंशाचे कोणते व्यक्ती अमेरिकेच्या FBI संचालक बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, काश पटेल हे नुकतंच जे FBI आहे अमेरिकेचं त्याचे ते प्रमुख बनले आहेत. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काश पटेल आहेत ते भारतीय वंशाचे आहेत आणि नुकतंच ते जे अमेरिकेची संस्था आहे FBI त्याचे ते प्रमुख बनले आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष होते क्रिस्टोफर रे. या अगोदर काश पटेल यांनी अमेरिकेमध्ये जे राष्ट्रीय गुप्तचर विभाग आहे त्याचे ते प्रधान सचिव सुद्धा राहिलेले आहेत आणि आता त्यांना FBI अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे, जसं भारतामध्ये CBI आहे, NIA आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, त्या प्रकारचं ते अमेरिकेमध्ये FBI असतं आणि त्याचे ते संचालक बनवण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा हे पद आहे आणि त्या ठिकाणी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. या FBI स्थापना झाली होती 1908 साली. चं कार्य काय आहे तर देशातील गुन्ह्यांसंबंधी इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एजन्सी आहे.
तसेच अमेरिकेविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि चलन असणार आहे अमेरिकन डॉलर. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी, CRPFचे प्रमुख बनले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग, CISFचे प्रमुख रणविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रजकोत्र, NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन प्रमुख आहेत अनुराग गर्ग. तसेच जे आपलं भारतीय हवाई दल आहे त्याचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग, भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. तसेच जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्याचे सरन्यायाधीश सुद्धा नवीन बनले आहेत. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार आणि इस्रोचे अध्यक्ष बनले आहेत V नारायण. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा विजया रहाटकर बनल्या आहेत. राष्ट्रीय महिला जे राज्य महिला आयोग आहे महाराष्ट्राचं त्याच्या त्या अध्यक्ष बनले आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते बनले आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत ज्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच कोणत्या देशाने OPEC प्लस या समूहात सामील होण्याची घोषणा केली. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर B ब्राझील. या देशाने नुकतंच OPEC प्लस जे तेल उत्पादक देशांचा समूह आहे त्यामध्ये सामील होण्याची घोषणाही केलेली आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला OPEC आणि OPEC प्लसचा अभ्यास करायचा आहे. OPEC काय आहे? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, जी स्थापना झाली होती 14 सप्टेंबर 1960 ला इराक या देशातील बगदाद या ठिकाणी. आणि हे कच्चे तेल उत्पादक देश आहेत त्यांचं हे संघटन आहे. सध्या मुख्यालय आहे ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या ठिकाणी आणि सदस्य देश आहेत 12. तसेच OPEC प्लस एक संघटना आहे ऑर्गनायझेशन आहे त्याची स्थापना झाली होती 2016 ला. सदस्य देश आहेत 23 आणि नुकतंच या OPEC प्लस मध्ये ब्राझील हा देश सामील होणार असं घोषणाही करण्यात आलेली आहे. तर हे OPEC जे आहे आणि OPEC प्लस मध्ये फरक काय आहे? या दोन्ही ऑर्गनायझेशन्स मध्ये जे कच्चे तेल उत्पादक करणारे देश आहेत तेच आहेत, फक्त वेगवेगळे ग्रुप यांनी बनवलेले आहेत. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याविषयी. तसेच ब्राझीलचा उल्लेख आला आहे तर पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे ब्राझिलिया, राष्ट्रपती आहेत लुला डी सिल्वा आणि चलन आहे ब्राझिलियन रियल. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच कोणत्या राज्यात सर्वाधिक गिधाडांची संख्या झाली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर D मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक गिधाडांची संख्या ही झालेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या ही झालेली आहे. नुकतंच ही जे काही जनगणना झालेली आहे या गिधाडांची त्यामध्ये एकूण 12,981 गिधाड हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळून आलेले आहेत. म्हणून हा भारतामधील सर्वाधिक गिधाड असणारा राज्य हे बनलेला आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये गिधाडांच्या एकूण 7 प्रकारच्या प्रजाती आढळतात. हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे. तर राजधानी असणार आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर B 21 फेब्रुवारीला नुकतंच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस अर्थात इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर दरवर्षी 21 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे? तर भाषा व सांस्कृतिक जी विविधता आहे त्याचं महत्त्व जगाला सांगणे, तसेच जगभरातील जे संकटग्रस्त भाषा आहेत त्याच्या संवर्धनासंबंधित जागरूकता पसरवणे. याची सुरुवात झालेली आहे 2000 साली. यावर्षीची थीम लक्षात ठेवायची आहे सिल्वर जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. आणि याला 25 वर्ष हे पूर्ण झालेले आहे या भाषा साजरा करण्याला. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच 2 अजून दिवस लक्षात ठेवायचे आहेत.
राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो 14 सप्टेंबरला. मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला. तसेच इतर काही दिनविशेष आहेत फेब्रुवारी या महिन्यामधील. तर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारीला विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस. तसेच तस्करी विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस असतो. 15 फेब्रुवारीला जागतिक खवले मांजर दिवस आणि 20 फेब्रुवारीला विश्व सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न बघितला होता की नुकतेच ताज महोत्सव 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए आग्रा. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच प्रधानमंत्री आशा योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 2026. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच तृतीयपंथीयांसाठी पहिला अखिल भारतीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी अजमेर या ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी पहिला अखिल भारतीय संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता विधानसभेत ट्रान्सलेशन अर्थात भाषांतर प्रणाली सुरू करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच कोणत्या राज्याने 20 फेब्रुवारीला स्थापना दिवस साजरा केला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच वन मॅन ऑफिस ऑनलाईन सेवा कोणी सुरू केली. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए LIC. त्यानंतरचा प्रश्न होता विश्व सामाजिक न्याय दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 20 फेब्रुवारीला विश्व सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या सर्व प्रश्नांचा डिटेलमध्ये आपण काल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो प्रश्न असा होता की नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025 चा विजेता कोण ठरला. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी पृथ्वीराज मोहोळ हा नुकताच महाराष्ट्र केसरी 2025 ची जी स्पर्धा झालेली आहे त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास त्याला जॉईन करून घ्या. तसेच व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीच्या मोफत टेस्ट आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी.